ईमेल आला की तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही कारण तुम्ही कुठला तरी रियूज कंटेंट यूज केलेला आहे। मला रियूज कंटेंटची स्ट्राईक मिळाली होती। त्यावेळी मन खूप निराश झालं होतं कारण नमस्कार, मी उषा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि एका नवीन आणि पहिल्या ब्लॉगमध्ये। हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे। थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा आपला हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात असणार आहे। माझी संपूर्ण यूट्यूबची जर्नी चॅनल सुरू केल्यापासून तर चॅनल मॉनिटाईज होण्यापर्यंत संपूर्ण यूट्यूबचा प्रवास आज तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट तुमचा प्रतिसाद मला नक्की कळवा। मी एका पेजवरती इथे जेही माझे यूट्यूबच्या रिलेटेड प्रश्न आहेत ते मी लिहून घेतलेले आहेत व त्यानुसारच मी तुम्हाला माझ्या यूट्यूबची संदर्भात जीही माहिती असेल ती मी आज सांगणार आहे। सर्वात प्रथम मी यूट्यूबचं चॅनल केव्हा सुरू केलं तर 22 एप्रिल 2023 रोजी मी यूट्यूबचं चॅनल सुरू केलं होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी एक शॉर्ट अपलोड केला होता। त्या शॉर्टने माझ्या यूट्यूबच्या प्रवासासाठी एक छान असा टर्निंग पॉईंट दिलेला आहे। त्याचा अनुभव तुम्हाला मी एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे। तर यूट्यूब चॅनलसाठी मी हेच नाव का निवडलं, उषा जाट नाशिक हे नाव मला खूप सोपं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं मला रांगोळी, मेहंदी, शिवणकला, किचन म्हणजे किचनच्या ज्या रेसिपी आहेत, स्वयंपाक करणं मला विशेष प्रिय आहे आणि म्हणूनच मी त्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी चॅनलवर टाकू शकते किंवा त्याचे व्हिडिओ बनवू शकते। याच संदर्भासाठी मी उषा जाट नाशिक चॅनलसाठी हे नाव मी स्वतः विचार केला आणि तेच नाव देण्याचं मग मी ठरवलं। मी स्वतः नाशिकची आहे म्हणून उषा जाट नाशिक हे माझ्या चॅनलचं नाव मी दिलं। त्यानं जर तुम्ही विचार करत असाल तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर नक्कीच त्याची सुरुवात तुम्ही आत्तापासून करा, आजपासून नाही किंवा उद्यापासून सुद्धा नाही। कारण कोणत्याही गोष्टीची जर सुरुवात तुम्हाला आत्तापासून जर केली तर नक्कीच त्यामध्ये यश येतं। चॅनल सुरू केल्यापासून तर मॉनिटाईज होण्यापर्यंत यूट्यूबच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणकोणते अडथळे आले। यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं वाटतं तितकं सोपं अजिबात नाही आहे, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही इतकं तर नक्की। आणि कोणतीही गोष्ट फ्री जर मिळाली की किंवा त्याचं मनसमाधान आपल्याला मिळत नाही। तसंच काहीसं यूट्यूबच्या संदर्भात देखील आहे। प्रचंड मेहनत घ्यावी लागते, व्हिडिओ शूट करावा लागतो, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या चुकीच्या होतात किंवा राहून जातात, बाय मिस्टेक कधी कधी लाईट जाते, कधी कधी म्हणजे खूप जास्त एडिटिंग करावं लागतं व्हिडिओमध्ये। त्यानंतर स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचा तोही द्यावा लागतो किंवा आपला व्हिडिओ खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी काहीतरी एक नवीन काहीतरी गोष्टी शोधून घ्याव्या लागतात ज्या आपल्या व्ह्यूअर्सला आवडतात। असं काहीतरी करावं लागतं तरच आपले व्हिडिओ ग्रोथ होत असतात किंवा आपला चॅनल तरच छान असा चालत असतो, व्ह्यूज छान येत असतात। किंवा कॉपीराईट स्ट्राईक काय असतं आणि तो येऊ नये म्हणून काय करायचं तर सर्वात प्रथम यूट्यूबमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर कोणाचीही कॉपी करू नका, कोणत्याही गोष्टीचं दुसऱ्यांचे आयतं काही घेऊ नका, चाहे ते रिलेटेड एखादी पोस्ट असो, काहीतरी लिखित स्वरूपाचा एखादा फोटो असो। तुम्ही स्वतःच्या हिमतीवर चॅनल ओपन करा, त्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। थोडा वेळ लागेल परंतु काही हरकत नाही, एक दिवस नक्की तुम्हाला यश मिळेल। तर माझ्याही बाबतीत असंच काहीतरी झालं होतं। मी माझ्या बहिणीच्या मुलीचा एक सुंदर असा शॉर्ट व्हिडिओ जो मी पहिलाच व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याला मी गाणं दुसऱ्यांनी यूज केलेलं, म्हणजेच आपण जसं शॉर्टमध्ये जाऊन दुसऱ्यांचं गाणं यूज करून आपण व्हिडिओ तयार करतो अगदी त्याच पद्धतीने मी केलेला तोही व्हिडिओ। तर त्याने मला माझ्या मॉनिटाईज ज्यावेळी चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मी अप्लाय केलं होतं त्यावेळी मला कॉपीराईट स्ट्राईक आलेली होती। रियूज कंटेंट म्हणून मला 1 महिन्यासाठी माझं चॅनल देखील डिमॉनिटाईज केलं गेलं होतं। तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका। त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगत आहे की जेही व्हिडिओ तुम्ही बनवणार असाल किंवा बनवाल तर ते स्वतःच्या हिमतीवर तुम्हाला जसं जमेल ना तसं बनवा, काही हरकत नाही, कोणीही परफेक्ट नसतं। तर आपण एक दिवस नक्की परफेक्ट बनू, परंतु कोणीही जन्म झाल्या परफेक्ट नसतं, आपल्या चुकांमधूनच आपण शिकत असतो। त्यामुळे आपल्या चुकांमधून कमीपणा कधीही घेऊ नका, त्यातून नक्कीच नवीन काहीतरी शिकत चला। त्यानंतरचं आहे माझं चॅनल मॉनिटाईज केव्हा झालं।
2023मध्ये मी एप्रिल महिन्यात 2023 रोजी मी चॅनल ओपन केलं होतं. तर मला तब्बल 9 महिने लागले चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. तर 17 जानेवारी 2024 रोजी मी माझं 4000 वॉच टाईम व्ह्यूअर्सने कंप्लीट केलेला होता. 1000 सबस्क्रायबर देखील कंप्लीट होते आणि चॅनलवर कोणतीही स्ट्राईक नव्हती. 17 जानेवारी 2024 रोजी ज्यावेळी मी यूट्यूबच्या सर्व कंडिशन पूर्ण करून चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला, त्यानंतर मला 2 दिवसांनी यूट्यूबकडनं एक ईमेल आला की तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही, कारण तुम्ही कुठलं तरी रियूज कंटेंट यूज केलेलं आहे. मला रियूज कंटेंटची स्ट्राईक मिळाली होती. त्यावेळी मन खूप निराश झालं होतं, कारण खूप जास्त मेहनत घेतली होती. बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवले जात नव्हते. कधी कधी अशा कंडिशन असतात आपल्या घरामध्ये की आपण व्हिडिओ त्यावेळी इच्छा असून देखील बनवू शकत नाही. कधी मुलं आजारी असतात, कधी आपली स्वतःची तब्येत ठीक नसते किंवा घरात काहीतरी वेगळी कामं चालू असतात, त्यामुळे आपण कधी कधी शूट करू नाही शकत. अशा या गोष्टींमुळे मला तब्बल 9 महिन्यांचा वेळ लागला होता चॅनल मॉनिटायझेशनसाठी. आणि त्यात पुन्हा स्ट्राईक मिळाली तर थोडंसं निराश वाटलं होतं, खूप जास्त हताश झाली होती. परंतु स्वतःवरचा विश्वास मात्र कमी होऊ दिला नव्हता. पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. 1 महिन्यामध्ये मला 1 महिन्याचा वेळ दिला होता. 1 महिन्यामध्ये मला पुन्हा माझ्या चॅनलचा जेही म्हणजे मॉनिटायझेशनसाठी जेही गोष्टी मी रियूज कंटेंट म्हणून स्ट्राईक यूज केलेली होती किंवा जोही व्हिडिओ मी यूज केला होता तर तो मला माझ्या चॅनलवरून हटवायचा होता. परंतु आपल्या लक्षात येत नाही की आपण नेमकं रियूज कंटेंट असं कोणतं मी वापरलेलं आहे, कारण आपल्याला पर्टिक्युलर व्हिडिओ तुमचा हा रियूज कंटेंट आहे किंवा हा कॉपीराईटचा व्हिडिओ आहे असं कुठेही शो केला जात नाही. एक वेळा कॉपीराईटचं स्ट्राईक असते ती शो होते, परंतु रियूज कंटेंट किंवा रिपीटेड कंटेंट या गोष्टी शो होत नाही. आणि त्यावेळी आपण खूप जास्त कन्फ्युजनमध्ये असतो की नेमकं कोणता व्हिडिओ आपला कॉपीराईट असणार आहे किंवा कोणता व्हिडिओ रियूज असणार आहे किंवा रिपीटेड कंटेंट म्हणून असणार आहे. तर यूट्यूबवरती दुसरे खूप जास्त व्हिडिओ मी पाहिले, जसं ते मनोज दे हिंदीमध्ये आहेत किंवा टेक्निकल योगी आहेत. आपल्या मराठीमध्ये अजून भरपूर असे भाऊंचे व्हिडिओज आहेत. ते मी बरेच व्हिडिओज असे पाहिले आणि त्यामधून मला समजलं की मी कुठेतरी गाणं कोणत्या तरी व्हिडिओसाठी मी दुसऱ्यांचं यूज केलेलं आहे किंवा कुठेतरी दुसऱ्यांची क्लिप मी यूज केलेली असणार आहे. तर या गोष्टींमधून मला समजलं की मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये कुठेही मी गाणं किंवा सॉन्ग असं लावलेलं नाही किंवा कोणतीही क्लिप मी यूज केलेली नाही. परंतु एक शॉर्ट व्हिडिओ आहे की ज्यामध्ये मी एक गाणं मात्र मी दुसऱ्यांच्या मोबाईलमधून रेकॉर्ड करून त्याला बॅकला लावलेलं होतं. तर पण मग तीही शंका होती की नेमकं तोच व्हिडिओ असेल का, दुसरा जर असेल तर यामध्ये इतकं कन्फ्युजन होतं. शेवटी एकच विचार केला की मोठा व्हिडिओ सर्व चेक करून घेतले, कुठेही माझं गाणं किंवा काही कॉपीराईट नव्हतं किंवा रियूजसुद्धा नव्हतं, सर्व स्वतःने बनवलेले सर्व व्हिडिओ होते. मग विचार केला की शॉर्टमध्ये काहीतरी गडबड असू शकते, म्हणून सर्व शॉर्ट मी त्या दिवशी डिलीट करून टाकले. आणि 1 महिन्यानंतर मला 1 महिन्यासाठी त्यांनी अवधी दिलेला होता यूट्यूबने. तर 17 जानेवारीला मी पहिल्यांदा अप्लाय केलं होतं, तर बरोबर 17 फेब्रुवारी 2024 रोजी माझं अप्लायचं बटन पुन्हा शो व्हायला सुरुवात झाली होती. त्या दिवशी पुन्हा एकदा देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा एकदा अप्लाय केलं आणि फायनली 24 तासानंतरच मला एक मेल आला की कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव बिकम अ यूट्यूब पार्टनर. तो ईमेल पाहिल्यानंतर खूप जास्त छान वाटलं होतं, खूप प्रसन्न वाटलं होतं, खूप आनंद होत होता. असं वाटत होतं खूप मोठी अचिव्हमेंट मी मिळवलेली आहे. कारण दुसऱ्यांसाठी जरी हा आनंद इतका मोठा किंवा महत्त्वाचा नसेल तरी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता तो. कारण त्यासाठी मी तब्बल 9 महिने खूप जास्त मेहनत घेतली होती. आणि व्हिडिओ आपण जसं वाटतं की हे खूप सोपं आहे व्हिडिओ शूट करणं आणि बोलणं आणि खूप पटकन होऊ शकतं या गोष्टी, परंतु अजिबात तसं नाही. खूप जास्त मेहनत असते प्रत्येक गोष्टीला. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी जर चुकीच्या होत असेल तर पुन्हा रिपीटेड कराव्या लागतात, पुन्हा वेळ द्यावा लागतो. मग असाच काहीतरी माझाही यूट्यूबचा प्रवास होता. तर फायनली माझं फेब्रुवारी महिन्यात 2024ला माझं चॅनल मॉनिटाईज झालं. त्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं, परंतु आता व्हिडिओचं करायचं काय किंवा व्हिडिओ काय बनवावे, कारण मोबाईलचा स्टँड मी घेतलेला नव्हता. ठरवलेलं होतं सुरुवातीलाच की ज्या दिवशी यूट्यूबचं पहिलं पेमेंट होईल त्याच दिवशी मी मोबाईल यूट्यूबसाठी काहीतरी खर्च करेल किंवा यूट्यूबच्या ज्याही रिलेटेड मला वस्तू गरजेच्या लागणार आहेत त्या मी स्वतः त्याच पेमेंटमधून घेईल असं मी तेव्हाच ठरवलेलं होतं.
तर मोबाईलच्या रिचार्ज व्यतिरिक्त मी स्वतः असं कोणतीही गोष्ट यूट्यूबसाठी पर्सनली घेतलेली नाही. इवन मोबाईलचं स्टँड देखील नाही. मी सर्व गोष्टी मॅनेज करत होते. कधी मुलीला फोन हातात पकडायला लावायची आणि मग रेसिपी ज्या असतील त्या शूट करत होते किंवा एखादा डब्यावर किंवा एक मोबाईलचा एक छोटा आपला इतक्या साईजचा एक स्टँड होता, तर त्यावरती मोबाईल ठेवून मी तो डब्यावर ठेवून असं काहीतरी जुगाड करून मी रेसिपी किंवा काही गोष्टी शूट करत असायची. म्हटलं चॅनल मॉनिटाईज झाला त्यानंतर $10 केव्हा झाले, तर चॅनल मॉनिटाईज झालं आणि त्यानंतरच आम्ही गावी गेलो. महिन्यानंतर माझे $8 ते $9 कंप्लीट झालेले होते व थोड्या दिवसातच माझे $10 देखील कंप्लीट झाले. मोबाईलवरती पुन्हा मी ज्या गुगल अकाउंटवरतून आपल्याला काही प्रोसिजर करायच्या असतात, ॲड्रेस व्हेरीफाय करायचा असतो, मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा असतो, त्या सर्व गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या ज्याही आधार कार्डवर जोही नंबर असेल किंवा जोही ॲड्रेस असेल त्यावरती आपला जो पिन असतो तो जातो. तर मीही सेम तीच प्रोसिजर केली आणि सुमारे 2-1 महिन्यानंतर मला पिन देखील आला, गुगल पिन म्हणजेच ॲडसेन्स पिन म्हणतात त्याला, तो देखील मिळाला. आणि लवकरच आता आपलं पहिलं पेमेंट देखील होणार आहे. तो देखील व्हिडिओ आपला मी या चॅनलवरती नक्कीच अपलोड करणार आहे. तर असा माझा यूट्यूबचा प्रवास होता. तर असाच माझा यूट्यूबचा हा प्रवास तुमच्यासोबत मी आज शेअर केलेला आहे. आशा करते हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल किंवा जर माझ्याकडनं ह्या व्हिडिओमध्ये जर काही चूक झाली असेल तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल, ही अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवते. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.